हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिझ्झा पराठा कसा करायचा. तर इथे मी कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला आता दोन्ही साईडनी चांगली पिठी लावून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर अर्धा चमचाभर तूप टाकायचं आहे आणि स्प्रेड करायचं आहे. इथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची. आता आपल्याला ह्याच्यात स्टफिंग करायचं आहे. आता मी टाकणार आहे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. आपल्याला डॉमिनोज किंवा पिझ्झा हटमध्ये जे काय पॅकेट्स मिळतात तर मी तेच इथे वापरलेले आहेत. आता आपल्याला परत ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्याचा गोळा करायचा आहे, नाहीतर हे फाटून जातं. चांगलं असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी परत भरपूर पीठ लावायचं आहे आणि लाटायचं आहे. मी इथे पिठाचा वापर थोडा जास्त करत आहे, कारण ह्याच्या आतलं जे स्टफिंग आहे कांदा आणि ढोबळी मिरचीचं, तर त्याला पाणी सुटत जातं जसं आपण लाटतो तसं. म्हणून ह्याला थोडंसं पीठ जास्त वापरायचं आहे, म्हणजे हे लाटलं जातं आणि चिटकत नाही खाली. आता मी साईड बाय साईड तवा पण गरम करत ठेवलेला आहे. आता हे मीडियम गॅसवर आपल्याला छान तूप किंवा तेल लावून भाजायचं आहे. खूप झटपट आणि फास्ट आणि टेस्टी होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा. तुम्ही वाटलं तर ह्याच्यात चीजही वरून ॲड करू शकता. दोन्ही साईडने आता छान भाजलेला आहे. आता मी ह्याचे 4 भाग करणार आहे.